सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला। कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडियावर 2,20,00,000 फॉलोअर्स झाले। त्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांकडून या सोशल मीडियावरील पार्टी विरोधात टीका होऊ लागली। भाजपचा हा विरोधाचा सूर पाहता राज्यातील महायुतीत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचाही विरोधी सूर असेल अशी शक्यता होती। मात्र शिवसेनेच्या 2 मंत्र्यांची कॉकरोच जनता पार्टीच्या बाजूने त्यांनी भूमिका घेतली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। मंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय शिरसाट यांनी कॉकरोच जनता पार्टीचा उल्लेख करून देशातील तरुणांच्या बाजूने वक्तव्य केलं। या दोन्ही मंत्र्यांच्या वक्तव्याने शिवसेनेच्या राजकीय भूमिकेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। एखाद्या तरुणाला तुम्ही छेडलं की काय होतं आपण बघितलं। सीजेपी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, बरोबर की नाही? म्हणजे आता मला कोणी त्याचा उल्लेख केला याचं मला त्याच्यावरती भाष्य करायचं नाही, का आज मंत्री आहे, बरोबर की नाही? पण एका व्यक्तीने तरुणांना कॉकरोच म्हणून बोलण्याची हिंमत केली आणि कॉकरोच काय करू शकतो, पण एखादा अणुबॉम्ब जरी फुटला तरी सुद्धा कॉकरोचला काहीच होत नाही, असा तो कॉकरोच असतो। त्याला ताकद आहे, त्याला आपण असं ग्राह्य धरून चालत नाही। तो काय करू शकतो हे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं। पण तरुण हे आपल्या देशाची ताकद आहे, आपल्या महाराष्ट्राची ताकद आहे। ह्या तरुणांना न्याय द्यायचं काम नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू। घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसाने त्यांना कॉकरोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे। तो त्या युवकांचा अपमान आहे मी मानतो। म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला। तुम्ही त्यांच्या अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे। म्हणून आज जर तुम्ही पाहिलं ही कॉकरोच पार्टी वगैरे ज्यांनी काढली त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहे। आम्हाला तुम्ही भारताचं आधारस्तंभ म्हणता, येणारी भावी पिढी म्हणता, अशा वेळेला तुम्ही आम्हाला कॉकरोच म्हणून हिणवता, ही गोष्ट प्रत्येक युवकांना लागलेली। भ्रष्टाचाराच्या विरोधात देशभरात मोठं आंदोलन उभं करणारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनीही कॉकरोच जनता पार्टीचं कशा प्रकारे समर्थन केलंय ते आपण पाहूया। विरोध जरी म्हणले तरी त्या पार्टीच्या पाठीमागे लोक तरुण उभा झाला। मग हे समजून घेतलं पाहिजे की झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता। झुरळ जरी म्हटलं असेल, नाव जरी योग्य वाटत नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे तरुण उभा राहिला हे महत्वाचे आहे। युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे असं समजून शासनाने त्यांचा अवेअरनेस करता त्यांना प्रोत्साहन द्यावा। तिथे मराठा आंदोलक, मराठा नेते